नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 फेब्रुवारी 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे? खरं तर उजनीतून सोडण्यात येणारा कालवा आणि बोगदा 10 ते 12 तारखेला बंद करण्यात येणार होता. त्याबद्दल काय निर्णय झाला, काय झालं नेमकं, तसंच उजनी धरणाच्या पाण्यामध्ये किती घट झालेली आहे, मायनस पातळी कितीपर्यंत घटलेली आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.070 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1621.64 दशलक्ष घनमीटर अर्थात 57.26 TMC. तर मायनस साठ्यामधील जवळपास 181.17 दशलक्ष घनमीटर पाणी संपवलेलं आहे आणि म्हणजेच वजा 6.40 TMC पर्यंत उजनी धरण खाली गेलेलं आहे. टक्केवारी बघितले तर दररोज अर्धा टक्का पाणी कमी होतंय. कारण 11 तारखेला 11% पाणी होतं, आता 13 तारखेला 12% पाणी आता झालेलं आहे, म्हणजे 11.94% मायनस पातळी गाठलेली आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग तर वाढतो आहेच. कालव्यातून जे पाणी सोडण्यात येत होतं 1800 पर्यंत कालचा विसर्ग होता, त्यामध्ये परत घट करून 1600 केला आणि परत नंतर रात्री घट करून तो आता 1500 क्युसेकचा केलेला आहे. तर बोगद्यातून 200 क्युसेकचा विसर्ग तो कायम ठेवलेला आहे. खरं तर बोगद्यातून विसर्ग वाढवणं गरजेचं आहे थोडासा, कारण सीना नदीच्या नदी पात्रात असणाऱ्या जे बंधारे आहेत ते बऱ्याच ठिकाणी बंधारे आणखी भरलेले नाहीत. थोड्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे, परंतु हे पाणी बंद होईपर्यंत ते पाणी संपून जाईल. किमान आता इथून पुढं पाणी सोडता येणार नाही, पाणी त्या बोगद्याला किंवा कॅनलला येणार नाही. त्यामुळे बोगद्यातून जी सध्याला 200 क्युसेकचा विसर्ग आहे, तो विसर्गामध्ये थोडीशी 100-150 क्युसेक्सनं वाढ करून त्या नदीपात्रात असणारे बंधारे भरून घ्यावेत. किमान पिण्याची पाण्याची टंचाई भासणार नाही, जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. तर प्रशासनाने याकडं गांभीर्याने बघून आता 18% पर्यंत उजनी धरण गेल्यानंतर बोगदा ऑटोमॅटिक बंद होतो. तोपर्यंत ते पाणी मायनस 18-19 पर्यंत जायच्या अगोदर बोगद्याला पाणी वाढवावं आणि त्या भागातील बंधारे भरून घ्यावेत. तसेच मी म्हटलंच होतं की कालव्यातून 10 तारखेपासून 12 तारखेपासून पाणी बंद करण्याचं नियोजन शासनाने केलेलं आहे. पण आतापर्यंत नियोजनाचा उडलेला बोजवारा त्याचा अंदाज घेऊन मी म्हटलं होतं की आणखी पाणी चालू ठेवण्याची शक्यता आहे आणि तसं होताना दिसतंय. पाण्याचा विसर्ग कमी केलाय, परंतु 10 तारखेला बंद होणारं पाणी आज 13 तारखेला तरी बंद झालेलं नाही. आणि जोपर्यंत कालव्यामध्ये पाणी चढतंय उजनीतून, तोपर्यंत कदाचित ते पाणी ठेवलं जाईल किंवा अचानक ह्यांच्या मनात आलं तर 18-20 तारखेपर्यंतही पाणी बंद होऊ शकतं. त्यामुळं ह्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही, ह्यांचा मन मानेल तसा कारभार चालू आहे. शेतकऱ्याच्या मागणीचा विचार कोणीही करताना दिसत नाही. खरं तर उजनी धरण आहे नेमकं कोणासाठी? राजकारण्यासाठी आहे का उजनी धरण प्रशासनामधील मनमानी अधिकार गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आहे? याकडंच खरं गांभीर्याने बघण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.